हॅलो गाईज, तर आज आहे आपला गोवाचा दुसरा दिवस आणि आज आहे अक्षयाचा वाढदिवस. तर आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि अक्षय मॅडम फुल रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. ये तर उशीर झालेला आहे सध्या 9:15 पण नाही केला आपण. ठीक आहे, असं काही गरजेचं नाही. ब्लॉगचं रेंज केला बाय बाय करा स्टार्टअप आहे. ठीक आहे. 9:15 वाजलेले आहेत, आम्हाला लवकर जायचं होतं बाहेर कारण उन्हाचा तडाखा वाढणार. त्याआधी म्हटलं आज आम्ही जाणार आहोत साऊथ गोवाला. येस, चलो. तर आज आहे नेक्स्ट डे आणि काल आम्ही ब्लॉगचं एंड पण नाही करता आलं कारण खूप दमलेलो खरंच. आणि रात्री फर्स्ट टाईम माझ्या बड्डेच्या दिवशी मला झोप येत होती, पण कारण खरंच खूप दमलेली मी, खूप फिरून वगैरे. त्यामुळे आम्ही जस्ट रात्री मी केक कटिंग करायला उठली आणि रात्री 12 वाजता मला उठवलं, तेव्हाच मी उठली आणि लगेच आम्ही झोपून गेलो. तर आता आजचा प्लॅन आहे साऊथ गोवाचा. तर बघूया आता कुठे कुठे फिरवता येते. स्टे ट्यून विथ अस. जोश बोलू हॅपी बर्थडे. चलो, मी पण आता फेस कवर करते बाबा स्कार्फने. आपला नाश्ता करून घेऊया कारण ऑन द वे परत काही मिळेल नाही मिळेल. तर आम्ही आलो इथे गोवन फॅमिली रेस्टॉरंट अँड फास्ट फूडमध्ये. तर आधी आज काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊया. चहा पाहिजे, नाश्ता मिळून मिळून मला चहा पाहिजे. हेल्मेटमुळे अशी हेअरस्टाईल खराब होते, त्यामुळे हेल्मेट नको आहे साहेबांना. तर आम्ही आलो आधी नाश्ता करायला कारण ऑन द वे परत काही भेटेल नाही भेटेल माहीत नाही. त्यामुळे म्हटलं इथेच जवळपास मिळालं तर म्हटलं नाश्ता करून घेऊया. गर्दी पण नव्हती कारण चहा पाहिजे. नाश्ता भेटेल की नाही माहीत नाही, पण चहा पाहिजे. पण आहे, मी मराठी ॲज युजल माय फेवरेट मिसळपाव ऑर्डर केला आहे आणि ह्याने मसाला डोसा. कारण चहाशिवाय काहीच होऊ शकत नाही. चाय लवर कॅन अंडरस्टँड माय फिलिंग्स. आणि हे सकाळ सकाळी माउंटेन ड्यू. आम्ही जिथे राहतो ॲक्च्युली ते साऊथ नॉर्थमध्ये राहतो. आता नॉर्थवरून आम्ही साऊथला राहतो. तर 25 मिनिट्सच दाखवलं ना स्कूटीवरून आपल्याला. हां, बागा बीचच्या जवळच आमचं हॉटेल आहे. बघूया आजचा माझा बड्डे कसा होतो सेलिब्रेट. 30th बर्थडे इन गोवा. थँक्यू. मिसळ पाव. चला आधी नाश्ता करून घेते. अशा प्रकारे माझा देखील नाश्ता आलेला आहे, मसाला डोसा. खातात ब्रेड मिसळ. अरे मिसळ पाव म्हटलं इथे असं नाही, याला ब्रेड मिसळच बोलतात. पाव नाही, पाव असेल ते मिसळ पाव, हे असेल ते ब्रेड मिसळ. आमच्या गावाला पण असंच आहे. हे गोव्याचे काही ठिकाणं आहेत जिथे मस्ट विजिट प्लेसेस जे आपण बोलतो. तर हे साऊथ गोवाला जर तुम्ही आलात तर ओल्ड गोवा चर्च आहे, मंगेशी टेम्पल, शांतादुर्गा टेम्पल आहे. त्याच्यानंतर बोट क्रूज आहे, डॉनापावला बीच आहे. त्याच्यानंतर हा पंजिम चर्च आहे जो तुम्ही जोश मूवी खूप साऱ्या मूवीजमध्ये बॉलिवूड मूवीजमध्ये हा गेलेला असेल चर्च. त्याच्यानंतर इकडे नॉर्थ गोवामध्ये जर आलात तर फोर्ट अगवाड आहे, सिंक्वेरियम बीच आहे, कलंगट बीच आहे, त्यानंतर फोर्ट चापोरा आहे, अंजुना बीच आहे आणि बागा बीच. आता आम्ही ज्या रोडला आहोत ना, आता इथे एक ब्रिज लागणार आहे. तो एकच असा ब्रिज आहे जो साऊथ आणि नॉर्थला इथून जाण्यासाठी जोडला आहे. तो वरती त्याच्यासारखा बांधलेला सीलिंग सारखा. अक्टूबर के दिन कहाँ थे साहब? हम पणजी में आए थे, गुरु किसका था सत्संग में आए थे हम सब. और क्या किया था, क्या खाया था? पाव भाजी खाया था. पणजीचं नाव ऐकलं तर मला तरी तर दुष्यंत राहायला गावात आठवतच. तर आपण फायनली ते आलेलो आहोत साऊथ गोवामध्ये. चर्च जे तुम्हाला सांगितलं होतं की खूप साऱ्या बॉलिवूड मूवीजमध्ये चर्च दाखवलं. स्पेशली मला आठवण आहे कारण शाहरुखचा मोठा फॅन आहे आणि शाहरुखच्या मूवीचा जोश, त्या जोशमध्ये चर्च दाखवलं होतं तेव्हापासून खूप आवडलेलं मला चर्च. आवर लेडी इमॅक्युलेट चर्च बोलतात याला. आय गेस पिकनिक आले मुलांची, ते सगळे लहान मुलं दिसतात स्कूलच्या युनिफॉर्ममध्ये, त्यांची पिकनिक आले होते. चलो चलो चलो.
हाच तो चर्च आहे जो पंजिमच्या या चौकामध्ये आहे. इथून तुम्ही इझिली जे पंजिममध्ये आल्या हा इझिली ॲक्सेसिबल आहे. पण प्रत्येकाला आतमध्ये एंट्री नाही आहे. ॲक्च्युली यांचे काही रूल्स आहेत. पूर्णपणे झाकलेले कपडे हवेत. शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही आहेत. शॉर्ट्स वगैरे जे तुम्ही बघताय तर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. प्रॉपर अटायरमध्येच यायचं आहे, प्रॉपर ड्रेस घालूनच यायचं तर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळेल आणि तुम्ही हा चर्च आतमध्ये जाऊन पाहू शकता. नाहीतर ही बाहेरून हा खूप सुंदर आहे. बाहेरूनच तुम्ही फोटोज व्हिडिओज वगैरे काढून जाऊ शकता. इथून आता आपण दुसऱ्या एका चर्चला जाणार आहोत. त्याआधी एक शाहरुखची पोज होऊन जाऊ द्या. चर्चच्या इथून निघालो. आता आम्ही इथे चाललोय. दुसरं ओल्ड चर्च आहे ना हे, अजून एक जे आता चाललोय ते. त्याच्या आधी आपण इकडे जाणार आहोत. अच्छा, ते गोलमालचं. इथे एक गोलमालची शूटिंग झालेली जे घर आहे ते इथेच कुठेतरी आहे. हां, तर झालं आहे आमच्या इथे पण फोटोशूट करून. ॲक्च्युली ते प्रॉपर घर नाही आहे, कारण इथे घरचे आहेत ते सगळेच कलरफुल आहेत. म्हणजे गोलमालची जी शूटिंग झाली आहे ते बोलतात ते प्रत्येक ठिकाणी झाले असे ही लोकं बोलतात. जिथे आम्ही विचारलं. आता एक्झॅक्टली डोंट नो कोणतं घर आहे, बट खरंच इथली घर खूप कलरफुल आहेत आणि त्यामुळे इथे बरेच लोक थांबत आहेत आणि फोटोशूट चालू आहे. तुम्ही बघू शकता खूप जण येत आहेत इथे. मगाशी भरपूर क्राऊड होता फोटोसाठी, म्हणून आम्ही पण इथे थांबलो, जरा फोटोशूट वगैरे केलं, थोडे रील तो बनत आहे. तर हे आहे ते प्लेस, कारण खूपच कलरफुल आहे आणि फोटोज पण इथे खूप छान येतात. सगळेच लोक थांबून इथे फोटो काढतात. चला आम्ही निघतो इथून. आता आम्ही जातो, कारण जे लोकेशन आहे ते डेस्टिनेशन जायचं आहे ते खरंच खूप लांब आहे इथून. त्यामुळे भेटूया डिरेक्टली तिथे. तर आपण इथे पोहोचलेलो आणि ज्याच्यासाठी आलो होतो, जो सगळ्यात जुना चर्च म्हणतात की मस्ट व्हिजिट प्लेस, तो 3 दिवसासाठी बंद ठेवलेला आहे. तो आता त्याच्यामुळे थोडासा मूड खराब झाला, कारण तो खूप जुना चर्च आहे आणि स्पेशली बघायचा होता. गोवा सांगतोय मला नेक्स्ट टाइम परत घेऊन यायला, म्हणून म्हणजे मी आतापर्यंत 5 ते 6 वेळा गोव्यात आलो, पण मला एकदा पण ते पाहायला मिळालं नाही आणि आता बघायचं होतं तर 3 दिवसासाठी बंद आहे. ठीक आहे, चालेल. त्यांनी आम्हाला दुसरं सजेस्ट केलेलं आहे, कारण खूप इथे गर्दी झाली आहे. आणि ते बाजूला इथे म्युझियम आहे, तुम्ही इकडे बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये एक म्युझियम आहे. तर ते म्युझियम आम्ही आता बघायला चाललोय. हां, तर सर्वजण आली होती चर्च बघायला. चर्च बंद असल्यामुळे आता सगळेजण म्युझियमला चाललो. ठीक आहे, तुम्हाला मी तोपर्यंत ते चर्च दाखवतो. खूप गरमी आहे.
15 से ना 20 सेकंड थोड़ा टिकने करता है, गुदगुदी रहता है, उसका नॉर्मल हो जाएगा बिल्कुल। तुझे एक्सपिरियंस बघणार मी, मग मी बसणार. लेट देम कम. थोड़ा हंसी आएगा स्टार्टिंग में. लो मी लाईव्ह बसणार. मी लाईव्ह बसणार. एन्जॉय एन्जॉय. आता ठीक आहे आता. स्टार्टिंग में डालते ज़्यादा लगता है, फिर धीरे धीरे नॉर्मल होना शुरू हो जाता है. हां रे आता नॉर्मल झालं. हा कमेंट ट्राय करो. ये लोक तुझं पण दिलं मी इकडे. अब आएगा ना मजा भिडू. देखिए ये कुछ ऐसा है. सुरुवातीला खूप गुदगुलत आहे. देंगे लेपन जो मम्मी लोग आप उसकी तरफ देखिए मत, बिल्कुल मत देखिए, आप उसमें डाल दीजिए. काय चलतं काय चलतं. अरे काय होतं. अरे काय टाक सगळे डेट स्किन खातात रे ते. देखो मेरे वाला. सो गाईज आपण इथे आलो आहोत डॉना पावला बीचला. तर डॉना पावला बीच म्हणजे एक लोकेशन आहे. ते लोकेशन फेमस याच्यासाठी आहे की सिंघ मूवीची शूटिंग इथे झालेली होती. तुम्ही लोकेशन बघितल्यावर तुम्हाला क्लिक होईल की सिंघ मूवीची फायटिंगचा जो सीन आहे तो सिक्वेन्स इथे शूट केलेला आहे. तर ते आधी तिकीट नव्हतं, आधी फ्री होतं जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो. आता तिकीट लावलेलं आहे. 50 रुपये पर हेड अडल्टसाठी तिकीट इथे लावलेलं आहे. आणि लहान मुलांसाठी 25 रुपये तिकीट आहे. एंट्री फी आहे. आणि बाकी काही नाही, ती गोव्यावरती जाऊन तुम्ही सीन वगैरे बघू शकता. इथे सर्व लिहिले आहे कुठल्या मूवीची शूटिंग झाली आहे त्या स्पॉट सकट. एवढे सर्व शूटिंग झालेले आहे या प्लेसवरती. हा फायटिंगचा सिक्वेन्स होता. हा वाला ना. तुझं ना खांब काढतो तो असा पडतोय हे सर्व इथलंच आहे. हे आतमधली शूटिंग. चुपचुपकेमध्ये येत नाही का तो शाहिद कपूर सुसाईड करतो तिथून. तो उडी मारतो ना त्याच्या मागे तो कर्ज खूप झालेला असेल. सगळे लोक त्याला कर्ज मागायला येतात. तर तो शाहिद कपूर तिथून उडी मारतो. तो सीन आहे तिथला. चला आता खूप लेट झालाय. आपण काय लंच काहीतरी आता बघूया. इथे लंच इथेच कुठेतरी करूया आपण. हां तर काय गंमत झाली तुम्हाला सांगतो. आम्ही सगळीकडे फिरतोय. जेवणाची वेळ झालेली आणि आम्ही थोडं बाहेर होतो. त्याच्यानंतर म्हटलं की चला आता जेवणच करायचं तर मस्त आपण बीचला जाऊया. शॅकमध्ये बसून मस्तपैकी सुरमई खायची आहे. सुरमई डोक्यात घेऊन फिरतोय. मग तिकडे आम्ही डॉना पावलाला गेलो. मला माहीत होतं तिकडे काय शॅक वगैरे नाही आहेत. डॉना पावलाला गेल्यानंतर ते सिंघमचं शूटिंग लोकेशन वगैरे बघितलं. तिथे एक हॉटेल होतं पण मी बायकोला बोललो की नाही मला शॅकमध्ये बसून सुरमईच खायची आहे, हॉटेलमध्ये नाही जेवायचं आहे. आणि परत एकदा प्रूफ झालं की बायकोचं नाही ऐकल्यामुळे हां तिथे मग असं झालं की मी म्हटलं चल इथून पुढे अजून थोडं एक मीरामार बीच आहे आणि तिथे नक्की शॅक वगैरे असतील. मीरामार बीचला मी जवळपास 2010-11मध्ये आलो होतो. मला काही आठवत नाही आता की कसं असेल. आणि तिथून आलो आहे गडबडीमध्ये इथे. आणि इथं आल्यावर कळलं की इथे तुम्हाला फक्त काकडी वडापाव आणि काहीतर चहा वगैरे हे मिळेल. शॅक वगैरे नाही, काही नाही, काही सुद्धा नाही. एक रेस्टॉरंट सन्नाटा इथे. सन्नाटा एकदम म्हणजे भकास आहे. पण हां ठीक आहे ज्यांना असं निर्मनुष्य वगैरे बीच वगैरे माहिती आहे ना, ज्यांना आवडतं ना की असं एकांतात राहायचं, ढिकचक नको आहे, शांत हवं आहे, झाडं वगैरे त्यांच्या खाली बसून समुद्राचं पाणी बघायचं, त्यांच्यासाठी हा बीच खूप छान आहे. झाडांच्या सावलीमध्ये बसायचं आणि पुढे इकडे आपल्या मस्त समुद्राचं पाणी बघायचं आहे. पण जे आहे ना नॉर्थ गोवामध्ये की बागा बीच आणि कलंगट बीचला जे आहे ते इथे ऑप्शन्स नाही आहेत. जे तरुण मुलं आहेत माझ्यासारखे जे 16 वर्ष आताच नुकतंच पार केलेत अशी मुलं आहेत त्यांच्यासाठी नॉर्थ गोवा उत्तम आहे मित्रांनो. मी तेच सांगेल जेव्हा तुम्ही वयाची 40वी गाठाल ना 40 वर्षाच्या लोकांसाठी हे असे बीच खूप कामी येतील. ज्यांना शांत निर्मनुष्य ठिकाणी पाणी फक्त पाहायचंय, वाव मी आयुष्यात काय अचीव केलं हे विचार करायचा आहे, त्या लोकांसाठी हे बीच खूप चांगले आहेत. आणि आमच्यासारख्या तरुण मुलांसाठी नॉर्थ गोवा जे आहे ते ढिकचक तेच बीच छान आहे. आणि मला तर भयंकर भूक लागलेली आहे. तर मी जवळपास आता वडापाव तर खाणार नाहीये, तर बघेन काहीतरी ऑप्शन बघेन लवकर भूक लागलेली आहे. पुण्यात असताना आता चित्र वेगळं असतं. व्लॉगिंग तर सोडा, माझ्यावरती तू चल. अरे भूक लागल्यावर नाही जमत, नाही बोलावं असं वाटत, चिडचिड होते. अजिबात अरे याला काही हवं की नाही, याला पाहिजे तर आहोतच. आणि सेकंड थिंग माझा आज बर्थडे म्हणून मॅडमचा बर्थडे आहे म्हणून मी थोडा शांत आहे. खरंच आहे ही गोष्ट. त्याला भूक अजिबात काय यार, आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटोबा असतं बाबा, पोटाला काहीतरी घालावं लागेल ना, तोंडातून कसे शब्द निघणार. जी मिळाली तीच माझी सुरमई, जाऊन मी आता खाऊन घेईल. चला निघतो.
तर काय सांगायचं बाबा, नाही मिळालं कुठं. आणि माझं असं होतं की शॅकमध्ये बसूनच खायचं. आहे का टेस्टी? खूप खूप टेस्टी आहे. जस्ट रूमवर आलो आहे आणि वाजलेत 5:45 आणि 6:30 वाजेपर्यंत स्विमिंग पूलचं टायमिंग आहे. त्यामुळे साहेबांचं फेवरेट आहे ते. त्याला असं झालेलं कधी एकदाच मी स्विमिंग पूलमध्ये जाऊन उडी मारतोय. हॅलो गाईस, तर हा मी व्हिडिओ थोडा चोरून लपून बनवतोय कारण आज अक्षयाचा बड्डे आहे आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गोव्याला आलो आहे. आणि तिचा मी बड्डे सेलिब्रेट नाही केला आहे आल्यापासून. तर ती रात्री 12 वाजता वाट बघत होती की मी काहीतरी नक्की सरप्राईज ठेवेल तिच्यासाठी, पण मी काहीही केलं नाही. रात्री आम्ही एक पेस्ट्री ऑर्डर केली आणि तिला नंतर वाटलं की आज दिवसभरात काहीतरी मी तिच्यासाठी स्पेशल करेल. मी फक्त तिला घेऊन फिरतोय. तर तिला असं वाटत होतं की नक्कीच काहीतरी सरप्राईज ठेवला असेल तिच्यासाठी, पण नाही. ते सरप्राईज मी राखून ठेवले तिच्यासाठी आणि मी गुपचूपपणे तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं आहे. ते आज रात्री 10 वाजता मी तिचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे आणि तिला त्याबद्दल थोडीही भनक नाही आहे. बघू आज तिला कसं वाटतं हे सरप्राईज. मला खात्री आहे तिला नक्कीच आवडेल. आणि हा जो मी व्हिडिओ बनवला आहे तो देखील त्याच्यामध्ये ॲड करू. आणि हॅपी बड्डे वाईफी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baiko. Happy birthday to you. तर अशा प्रकारे मला खूप छान सरप्राईज मिळालं. बट मला खरंच माहीत नव्हतं, पण काहीतरी करेल म्हटलं. सकाळपासून तेव्हा नुसतंच मला फिरवते काय कुठे काहीच प्लॅन करत नाही. फक्त मला बोलला की तुला 30th बड्डे, तर 30thला मी तुला सरप्राईज देईन. अँड आय वॉज लाईक ठीक आहे यार, आज माझा बड्डे आज देत नाही, बट ठीक आहे म्हटलं असेल काहीतरी प्लॅन केला असेल. मग मी पूर्ण रूमवर आल्यानंतर मी काहीच शूट केलं नाही की रूमवर आलो म्हणजे ते स्विमिंग पूलमधून आल्यानंतर वगैरे काहीच नाही. मस्त फ्रेश झालो आणि मी आराम करायला लागली. आणि त्याच्यानंतर मग काहीच म्हणजे आणि हे एवढं सर्व मागे आणि त्याचे दिसतं मी व्हिडिओ नंतर टाकले. सरप्राईज द्यायचं एवढा उघड आहे, एवढा उघड आहे काय सांगायचं. ती म्हणजे असे सगळेच बोलतात. 6 सेन्स नाही 7 सेन्स काम करतं की हिला माहिती आहे काहीतरी करणार आहे.